नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. नागपूरच्या मानकापूर परिसरामध्ये एका स्कूल बसचा अपघात झालाय. मानकापूर परिसरामध्ये स्कूल बस आणि एका स्कूल व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झालेत. दोन्ही स्कूल बसेसमध्ये विद्यार्थी असल्याची माहिती आहे, तर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. नागपूरची ही धक्कादायक घटना, काही विद्यार्थी जखमी देखील झालेले आहेत. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, तुम्ही घटनास्थळावर आहात, नेमकं काय झालंय, किती विद्यार्थी जखमी झालेले आहेत? प्रियंका, मी सध्या घटनास्थळावर आणि हाच तो उड्डाणपूल आहे, ज्या उड्डाणपुलावर सकाळी 8:30 वाजता ज्या त्या दोन स्कूल बसच्या ज्या त्या समोर अपघात झालेला. खरं तर हा उड्डाणपुलाचा एका बाजूचं काम गेली 6 महिने चालू आहे. कंत्राटदाराकडून मुदतवाढ मागितली आणि त्यानंतरही हे काम तसंच प्रलंबित होतं. त्यामुळे एकाच बाजूने जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावर होत होती. खरं तर हा रोड जो आहे तो हा नागपूर शहरापासून मध्य प्रदेशला जोडणार आहे. त्यामुळे या रोडवरून जे आहे ते या उड्डाणपुलावरून जे आहे ते आंतरराज्यीय वाहतूक देखील होतं. त्यामुळे सकाळच्या वेळी जे आहे ते इथं मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी असते. या गर्दीकडे दुर्लक्ष करून देखील जे आहे ते उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू सुरू करण्यात आल्या नाही आणि त्यामुळे जो आहे तो आज सकाळी हा जो आहे तो अपघात घडल्याचं इथं पाहायला मिळत आहे. या अपघाताची तीव्रता पाहायची असेल तर ही जी स्कूल व्हॅन आहे ती स्कूल व्हॅन किती वाईट पद्धतीने डॅमेज झालेली आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हा अपघात किती गंभीर होता. कारण या स्कूल व्हॅनमध्ये समोरच्या बाजूने जे विद्यार्थी बसले होते ते विद्यार्थी आणि ड्रायव्हर जे आहेत ते या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळतं. आपण समोर पाहू शकतो की काही विद्यार्थ्यांना ज्या जखमा झाल्या असेल तर या काचेमुळे झाल्या असेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे. आणि या स्कूल व्हॅनमध्ये आपण पाहतो की मागच्या बाजूने देखील अक्षरशः सीटांची जी आहे ती लोखंडी सीटांची तोडफोड झालेली आहे. विद्यार्थ्यांचे शूज जे आहेत ते पडलेले आहेत आणि ज्या स्कूल व्हॅनसोबत हा अपघात झाला ती स्कूल व्हॅन अक्षरशः रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जी आहे ती फेकल्या गेलेली आहे. सुदैवानं आतापर्यंत या अपघातामध्ये कोणाचा जीव गेलेला नाही आहे, कुठल्या विद्यार्थ्यांचा जीव गेलेला नाही आहे. मात्र अशा निष्काळजीपणानं जर हे अपघात विद्यार्थ्यांच्या जीवावर उठत असेल तर हे गंभीर आहे. इथं आता नागरिकांकडून जे आहे ते चक्का जाम आंदोलन करण्यात येतं. कारण या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना देखील पोलीस याकडे दुर्लक्ष करतात आणि तो संताप जो आहे तो आता इथं नागरिकांकडून व्यक्त केला जातो. आपण पाहतोय की इथल्या नागरिकांनी जे आहे ते चक्का जाम आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे या उड्डाणपुलावरची वाहतूक जी आहे ती इतरत्र वळवण्यात आलेली आहे. नागरिकांशी संवाद साधूया. मला सांगा, सकाळी हा अपघात झाला, आता तुमची काय मागणी आहे? तुम्ही चक्का जाम आंदोलन करता. हम लोगों की ये मांग है कि जो कोराडी रोड है जिसको सामने रोड कहा जाता है, सर ये पिछले 7-8 महीने से ये रोड इसी तरह से चल रहा है. पिछले 7-8 महीने से ये जो रोड है सिर्फ वन वे चालू है, एक साइड का रोड कंटिन्यू बंद है और ये ठेकेदार 7 महीने से काम चल रहा है. इन्होंने डीसीपी ऑफिस, डीसीपी ट्रैफिक से इन्होंने काम समय मांगा था सिर्फ 100 दिन का, और 100 दिन का समय मांगने के बाद भी इन्होंने ये काम पूरा नहीं किया. उसके बाद उन्होंने 15 दिन का समय मांगा, 15 दिन का समय मांगने के बाद भी उन्होंने काम नहीं किया. उसके बाद भी कोई सरकारी अधिकारी या कोई ट्रैफिक का कर्मचारी उनको पूछने के लिए नहीं आया कि ये काम क्यों बंद पड़ा हुआ है, काम क्यों बंद पड़ा हुआ है. आप देखेंगे ये कोराडी जो सामने रोड है. मला सांगा, अपघातात किती लोक जखमी झाले, काय तुमची माहिती आहे? किती गंभीर सगळं प्रकरण आहे? स्कूल की वैन हुई है, आपस में टक्कर हुई है, उसमें 4 से 5 बच्चे, पूरे 14 बच्चे थे, 14 बच्चे भी घायल हुए हैं. उसमें 4 जो है वो सीरियस है, उनको मैक्स हॉस्पिटल में लेके गया है. अब देखिए वहाँ पे क्या होता है. नक्कीच आपण पाहतोय की नागरिकांच्या भावना संतप्त आहे. पोलीस समजावून सांगत आहे मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. कारण यामध्ये सुदैवानं विद्यार्थ्यांचा जीव गेलेला नाही आहे. मात्र येणाऱ्या नवरात्रीच्या काळामध्ये जे आहे ते इथून समोर असलेल्या कोराडी मंदिरामध्ये जे आहे ते भक्त दर्शनासाठी जातात आणि दिवस रात्र म्हणजे 24 तास या रोडवरून लाखो वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे देखील अशा पद्धतीच्या अपघाताचा धोका जो आहे तो कायम असणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा उड्डाणपूल लवकर सुरू करावा अशी मागणी जी आहे ती या निमित्ताने केली जात आहे. पोलीस अधिकारी आहे. मॅडम, हा अपघात कधी झाला, काय तुमच्याकडे माहिती आहे? विद्यार्थ्यांची कशी आता प्रकृती? यापैकी 8 विद्यार्थी जखमी आहेत, 4 मॅक्समध्ये आहेत. त्यापैकी एक मुलगी व्हेंटिलेटरवर आहे आणि दोन मुलांचे पाय फ्रॅक्चर आहे आणि एक किरकोळ आहे. आणि कुणालमधली 4 मुलं किरकोळ जखमी आहेत आणि व्हॅनचा ड्रायव्हर सुद्धा गंभीर जखमी आहे, त्याला मेओला रेफर केलेला आहे. मॅडम, आता नागरिकांनी चक्का जाम आंदोलन केलेलं आहे. त्यांचा आरोप आहे की पोलिसांकडून इथे योग्य पद्धतीनं काळजी घेतली जात नाही आणि जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी येणार नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेणार नाही. सर आले आहेत, जवळच आल्यानंतर ते आपल्यासोबत बोलतील.
नक्कीच आपण पाहतोय की यामध्ये जे आहे ते 8 विद्यार्थी जखमी आहेत, त्यातले 4 विद्यार्थी जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे। त्यामुळे प्रशासनानं आता तरी उघड्या डोळ्याने या सगळ्या घटनेकडे पाहायला पाहिजे आणि या उड्डाणपुलाची दोन्ही बाजूंना वाहतूक सुरू करायला पाहिजे, जेणेकरून हे रस्ते विद्यार्थ्यांच्या जीवावर उठणार नाही। अतिशय उदय, धन्यवाद आपले सविस्तर माहिती दिल्यासाठी। अतिशय गंभीर हा मुद्दा नागपूरमधून आहे। पुढची